इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. प्रियकरासाठी पतीचा गळा आवळून खून. विश्रामबाग पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला बेड्या. प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी थरारक कट. 3 महिन्याच्या बाळामुळे पोलीस ठाण्यात हळहळ. पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात प्रियकरासाठी पत्नीनेच पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मृताची पत्नी पल्लवी आनंद सर्जे वय 22 आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने वय 21 यांना अटक केली असून या थरारक गुन्ह्याचा शिताफीने उलगडा केला आहे. मृत आनंद हनुमंत सर्जे वय 38 आणि पल्लवी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुले असून त्यापैकी एक बाळ अवघ्या 3 महिन्यांचे आहे. असे असतानाही पल्लवीचे पतीचा मित्र दीपक आजमाने याच्याशी प्रेमसंबंध जुळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आनंद आणि दीपक हे दोघेही सांगलीतील एका नामांकित कपड्याच्या दुकानात काम करत होते. त्यामुळे दीपकचे आनंदच्या घरी नेहमी येणे जाणे होते. याच ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. या अनैतिक संबंधाची चाहूल आनंदला लागल्यानंतर तो या नात्यात अडथळा ठरत असल्याची भावना निर्माण झाली. त्यानंतर पत्नी पल्लवीने प्रियकर दीपकच्या मदतीने आनंदचा गळा आवळून खून केल्याची कबुली तपासादरम्यान दिली. घटनेनंतर पल्लवीने सुरुवातीला पतीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्रामबाग पोलिसांनी कसून चौकशी करताच तिची भूमिका संशयास्पद ठरली आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणातील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे आरोपी पल्लवीच्या कुशीत अवघ्या 3 महिन्याचे बाळ आहे. पोलीस कोठडीत असतानाही ती त्या बाळाला दूध पाजत असून आईच्या कृत्याची शिक्षा निष्पाप लेकराला भोगावी लागत असल्याने पोलीस ठाण्यातही हळहळ व्यक्त होत आहे. या खून प्रकरणाचा उलगडा विश्रामबाग पोलिसांनी अत्यंत कौशल्याने केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.